वर्षा निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण आज तिथे करण्यात आलं। 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेले। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस संचलन मैदानात ध्वजारोहण सोहळा पार पडला। ठाण्यात 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाण्यातील पोलीस परेड ग्राउंडमध्ये ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। शिवाजी पार्कवर राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती। लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण पार पडलं। संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांवर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया असं प्रतिपादन शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील DK मोरे विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। बैठक व्यवस्थेतून संविधानाची प्रतिकृती साकारण्यात आली। अकोला शहरातील शास्त्री स्टेडियम इथल्या जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण पार पडलं। अकोल्याचे पालकमंत्री आकाश पुणकर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला आणि यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर विखे पाटील फाउंडेशन संचलित लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये भव्य चित्ररथ फेरी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। लिटिल फ्लॉवरचे विद्यार्थ्यांनी भव्य चित्ररथाचं संचलन करत शिस्तबद्ध जनजागृती फेरीत सहभाग घेतला। क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राजगुरुनगर इथल्या जन्मस्थळावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करून स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना सलामी देण्यात आली। जमीन संपादनासाठी अर्थसंकल्पाला तरतूद व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे एकमेकांच्या बाजूला बसल्यानं चर्चांना उधाण आलं। हिंगोलीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस कवायत मैदानावर हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि या समारंभाला जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते। जळगावातील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। परभणीत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं आणि परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भंडाऱ्यात पालकमंत्री संजय सावकर यांच्या हस्ते पोलीस मैदानात ध्वजारोहण करण्यात आलं आणि यावेळी आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। गोंदियाच्या कारंजामध्ये पोलीस मुख्यालयात गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला। वाशिममध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। वाशिमच्या पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। अलिबागच्या पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। अकोल्यातील वंचितच्या बहुजन आघाडीच्या कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आणि यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। मावळ तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या पठारावर प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळेत लक्षवेधी सजावट केली होती। भुसावळमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। भुसावळच्या DRM कार्यालयासह विविध ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर संजय भाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी NCCच्या विद्यार्थ्यांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर इतिहासात पहिल्यांदाच ध्वजारोहण करण्यात आलं। शासनाच्या वतीनं ऐतिहासिक किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला। लोणावळ्यातील एकविरा गडावर प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून एकविरा मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली। तसंच मंदिराबाहेर तिरंगी फुगे लावण्यात आले। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली। विविध फुलांचा वापर करत तिरंगी ध्वजाप्रमाणे मंदिराला सजावट करण्यात आली।
सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडीत ध्वजारोहण केलं. भिवंडीच्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात त्यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती भेट देत भागवत यांचं स्वागत करण्यात आलं. गोरेगावच्या म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. आमदार विद्या ठाकूर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. वास्तू हाईट्स आणि स्वराज्य सोसायटीच्या वतीनं आयोजित सोहळ्यात 8ही इमारतींमधील शेकडो रहिवासी सहभागी झाले. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलांनी नृत्य, गायन, भाषण असे विविध कलाप्रकार सादर केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. आयुक्त कैलास शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं आणि यावेळी पालिका कर्मचारी देखील उपस्थित होते. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील MIDC पोलीस स्टेशनमध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. दापोली एसटी आगारामध्ये 8 नवीन एसटी बसेस दाखल झालेल्या आहेत. दरम्यान अधिक चांगल्या सुविधा पुरवायच्या असतील तर एसटीच्या भाडेवाढीशिवाय पर्याय नव्हता असं म्हणत राज्यमंत्री योगेश कदम यांनी एसटीच्या भाडेवाढीचं समर्थन केलं. पोलिसांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुटुंबियांसोबत संवाद मेळावा हा उपक्रम राबवणार असल्याची माहिती पंकज भुईर यांनी दिली. पोलिसांच्या परिवाराच्या समस्या जाणून शासन दरबारी याचा पाठपुरावा करणार असं आश्वासनही भुईर यांनी दिलं. सोलापुरात GBS आजाराची प्राथमिक लक्षणं असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. पुणे इथून GBSची लागण झाल्यानंतर सोलापुरातील खासगी रुग्णालयात हा रुग्ण उपचार घेत होता. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात GBS आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी 50 बेडचं 15 ICU आरक्षित करण्यात आलेले आहेत. GBS बाबत अनावश्यक बिलं रुग्णालयांनी आकारू नये अशा सूचना आरोग्य उपसंचालकांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या. पुण्यात IT कंपनीतील नोकरीसाठी मोठी चुरस पाहायला मिळते. 2000 पेक्षा अधिक अभियंते इंटरव्ह्यूसाठी रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. राज्यातील गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे अधिक आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान मदत मिळवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यात आली आणि यासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता असं म्हणत पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत इच्छा बोलून दाखवली. जालना जिल्ह्यात मी बीडप्रमाणेच चांगलं काम करेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी मंत्री तानाजी सावंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. दरम्यान बैठकीचं निमंत्रण देऊन देखील तानाजी सावंत गैरहजर राहिल्यानं पुन्हा नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र तानाजी सावंत नाराज नाहीत असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी सारवासारव केली. जरांगे पाटलांनी भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट नक्की घेणार असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. जरांगेंच्या लढ्याला यश यावं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्याबाबत अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्याबाबत एक्सवर पोस्ट करत काही सवाल उपस्थित केले. हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाई इथलं हॉटेल कोणाचं आहे याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी जी आहे ती अंजली दमानिया यांनी केली आहे. मोठ्या आशीर्वादाने थोरातांचं बीडमध्ये पुन्हा आगमन झालंय असं म्हणत दमानियांनी चौकशीची मागणी केली आणि या संदर्भामध्ये आम्ही डॉक्टर अशोक थोरात यांच्याशी फोनवरनं संपर्क साधला असता 10 दिवस रजेवर असून माझा आणि कराडच्या उपचाराशी काही एक संबंध नाही अशी प्रतिक्रिया डॉक्टर थोरात यांनी दिली आहे. दमानियांनी काय ट्विट केलंय ते देखील आपण जाणून घेऊयात. त्यांनी असं म्हटलंय की हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाईतील हॉटेल कोणाचं आहे. मला अशी माहिती मिळते की डॉक्टर अशोक थोरातांचं आहे. थोरात बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत याची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याच खाली संतोष देशमुखांचं शवविच्छेदन झालं. वाल्मिक कराडला 2दा रुग्णालयात आणण्यात आलं. 11 रुग्णांना बाहेर काढून ठणठणीत गुन्हेगाराला ICUत ठेवण्यात आलं. थोरात पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीडमध्ये आगमन झालंय.
त्यामुळे आता अंजली दमाने यांच्या या ट्विट नंतर डॉक्टर अशोक थोरात यांच्याबद्दल जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात ज्याची उत्तरं खरं तर त्यांनी द्यावी असं अपेक्षित होतं. आम्ही त्यांना संपर्क देखील साधला, पण मी 10 दिवस रजेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी असं म्हटलंय की कराडच्या उपचाराशी माझा काही एक संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पण पुन्हा एकदा अंजली दमाने यांनी काय ट्विट केलं बघा, ज्यावरनं आता हे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाईतील हॉटेल कोणाचं आहे? मला अशी माहिती मिळते की डॉक्टर अशोक थोरातांचं आहे. थोरात बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत, याची चौकशी व्हायला हवी. यांच्याच खाली संतोष देशमुखांचं शवविच्छेदन झालं. वाल्मिक कराडला 2दा रुग्णालयात आणण्यात आलं. 11 रुग्णांना बाहेर काढून ठणठणीत गुन्हेगाराला ICUत ठेवण्यात आलं. थोरात पूर्वी आरोग्यमंत्री विमल मुंदडांचे OSD होते, मग बीडहून नाशिकला बदली केली. आता मोठ्या आशीर्वादाने पुन्हा बीडमध्ये त्यांचं आगमन झालंय. आणि आता पुन्हा एकदा इतरही घडामोडी अगदी झटपट. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं कालपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान आमदार विजयसिंह पंडित यांनी आंदोलनस्थळी जात जरांगेंची भेट घेतली. जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करून मराठा आरक्षणाबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार पंडित यांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात राज्याच्या राजकारणात मोठे बदल होतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. शिवसेनेत येत्या काळात अनेक प्रवेश होतील. आजच्या बैठकीत खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि सरनाईक यांच्यात विशेष सलगी पाहायला मिळाली. मनोज जरांगे पाटील यांना लवकरच भेटायला जाणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. मराठा समाजाचे आरक्षणाच्या बाबतीत उर्वरित विषयांचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत असं चव्हाण म्हणाले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी योग्य स्वागत केलं. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. यात नवीन कार्यकारिणीच्या सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली, तर पवारांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा खुलासा केला. उपमुख्यमंत्रीपद घेण्यास एकनाथ शिंदे तयार नव्हते. सर्व शिवसेना आमदारांनी शिंदेंची समजूत काढल्यानंतर आमदारांचा मान ठेवण्यासाठी शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं. बीड प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत तथ्य असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील. मात्र वाल्मिक कराडबाबत टप्प्याटप्प्यानं कारवाई सुरू आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं. बीड प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना सापडेल असं वाटत नसल्याचं म्हणत आमदार संदीप क्षीरसागरांनी पुण्या पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे एकत्र आले होते आणि यावेळी खैरेंनी संजय शिरसाटांचं कौतुक केलं. संजय शिरसाट कायदेशीर पालकमंत्री आहेत असं वक्तव्य केल्यानं खैरेंचं मतपरिवर्तन झालंय आणि विकासासाठी एकत्र आलोय असं म्हणत संजय शिरसाटांनी छोडो कल की बातें गाण्याच्या ओळी सुद्धा म्हणून दाखवल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांच्या बडबडीमुळे सगळे लोक सोडून गेलेले आहेत. राऊतांना डोकं असतं तर एवढे लोक सोडून गेले असते का असा टोला त्यांनी लगावला. हिंगोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नरहरी झिरवळांनी केलेल्या वक्तव्यानं काहीसा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. शासनाला विचारणार आहे गरीबाला गरीब जिल्हा का दिला असं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केलं. नरहरी झिरवळांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. दर मंगळवारी आमची बैठक होते, त्या बैठकीत मी त्यांना वक्तव्याबाबत विचारेन मात्र असं वक्तव्य करणं योग्य नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. तर चर्चा करून गैरसमज झाला असल्यास दूर करू असंही अजित पवार म्हणाले. केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतलाय. मात्र पुणे नाशिक रेल्वेचा नवा मार्ग आम्हाला मान्य नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. त्यामुळे नाशिक रेल्वे मंजूर असलेल्या जुन्याच मार्गानं व्हावी यासाठी फडणवीसांचं दिल्लीत भेट घेणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय. जरांगे पाटील 8व्यांदा बेकायदेशीर असंविधानिक मागणी घेऊन उपोषणाला बसलेत. त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी मंगेश ससाणे यांनी केली आहे. पाटण इथल्या विविध शासकीय कार्यालयांचं नामांतरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. पाटण पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालयाला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचं नाव देण्यात आलं. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वत्सलादेवी देसाई असं नामांतर करण्यात आलं. जळगाव जिल्हा पोलीस दलातील 63 दुचाकी वाहनांचं आणि अग्निशमन दलाच्या 6 मिनी फायर व्हॅनचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार असल्याचं मत यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. बीड इथल्या प्रसिद्ध अशा मनसूर शाहवली दर्गाचं दर्शन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतलं. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। छत्रपती शाहू महाराज मैदानात ठिय्या मांडत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी आंदोलकांनी केली। कोल्हापूरमध्ये श्री ज्योतिबा देवाचं दर्शन भाविकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलं। श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानं दर्शन सुरू करण्यात आलं। पालकमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं प्रलंबित मानधन आता मिळणार आहे। संबंधितांच्या खात्यावर 113,47,00,000 रुपये वर्ग करण्यात आले। त्यामुळे राज्यातील 1,52,464 मदतनीसांना दिलासा मिळाला। जळगाव जिल्ह्यातील रावेरमधील केळी पिकाला चांगला दर मिळाला आहे। प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्यामुळे केळीची मागणी वाढल्यानं दरातही वाढ झाली आहे। बुऱ्हाणपूर बाजारात केळीला 2,575 रुपयांचा दर मिळाला। देहरोडच्या किवळे गावात कचरा वाहतूक केंद्र रद्द करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। दरम्यान या आंदोलनाला खासदार श्रीरंग बारणेंनी भेट देत आपला पाठिंबा दिला। शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं तो रद्द करण्यात यावा अशी मागणी जी ती करण्यात येते। या मागणीचा ठराव सांगली जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत मंजूर केलेला आहे। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले। अजित पवारांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं नाही, फडणवीसांनी प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे प्रहार संघटना आज राज्यभर भीक मागू आंदोलन करणार आहे। नांदेडच्या माहूरमध्ये भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानं 50 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाली। माहूरच्या ठाकूरबुवा यात्रेदरम्यान ही घटना घडली। दरम्यान सर्व भाविकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अलिबागमधील खांदेरी उंदेरी किल्ल्यावर पर्यटकांनी सुट्ट्यांनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी केली। खांदेरी उंदेरी किल्ला पर्यटकांनी गजबजून केला। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे। क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। तसंच क्रीडा संकुलावर कुठलाही राजकीय कार्यक्रम घेऊ नये अशी मागणी करण्यात आली। चंद्रपुरात सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती विरोधातील आंदोलनस्थळी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट दिली। आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती डॉक्टर उईके यांनी दिली। सावंतवाडी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 4 उभारण्यासाठी तसंच टर्मिनल्सचं काम पूर्ण करून हक्काच्या गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं सावंतवाडी स्थानकात आंदोलन करण्यात आलं। यात प्रवासी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेत प्रशासनात जाब विचारला। अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव गायके या गावातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। पुढे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं आंदोलन सुरू आहे। मंडई चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर हातात संविधानाची प्रत घेऊन आंदोलन करण्यात आलं। सरकारकडून राज्यघटनेची अंमलबजावणी होत नसल्याचा बाबा आढाव यांनी आरोप केला। जळगावच्या पारोळा तालुक्यातील वंजारी गावातील ग्रामस्थांनी गावाचं नाव बदलण्याच्या मागणीसाठी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। ग्रामस्थांच्या या इशाऱ्यानंतर तातडीने विभागीय आयुक्तांकडून ग्रामस्थांना गावाचं नाव बदलण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकांनी निदर्शन आंदोलन केलेलं आहे। पालकमंत्री नितेश राणेंची भेट घेत मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केलं। अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली काही गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली। दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असल्यानं गुंतवणूकदार आक्रमक झाले। आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलीस स्टेशन समोर साखळी आंदोलन सुरू केलं।